राजाची जी दानपेटी आहे ती आता उघडण्यात आलेली आहे आणि त्याची दृश्य ही आपण आता सध्या बघतोय स्क्रीनवर। सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आहे लालबागचं आणि अत्यंत प्रसिद्ध आहे। संपूर्ण देशभरातून नाही तर जगभरातले सुद्धा अनेक भक्तगण इथे येत असतात दर्शनासाठी। लालबागच्या राजाची मूर्ती जशी भव्य दिव्य आहे तसंच या दानपेटीमध्ये येणारे जे दान आहे ते सुद्धा तितकंच मोठ्या प्रमाणात असतं आणि त्याची मोजदाद करण्यासाठी विशेष काही व्यक्ती सुद्धा नेमल्या जातात आणि अगदी काही क्षणात ही मोजदाद सुरू सुद्धा होईल। बाप्पाचं आगमन झाल्यानंतरचा आजचा हा दुसराच दिवस आहे आणि आजच्या या दुसऱ्या दिवशी लालबागच्या राजाच्या दानपेटीची ही मोजदाद आता होणार आहे। त्यापूर्वीची काही क्षणापूर्वीची ही दृश्य सध्या आपण बघतोय। गेल्या अनेक वर्षापासून लालबागच्या राजाची ही भव्य दिव्य मूर्ती पाहायला दर्शन घ्यायला अनेक भाविक इथे येत असतात। त्याचबरोबर दानपेटीत सुद्धा अनेक भक्तगण मोठमोठ्या वस्तू तिथे देत असतात आणि त्याचीच मोजदाद आता काही क्षणात इथे सुरू होणार आहे। आणखी तपशील घेणार आहोत प्रतिनिधी धनंजय दळवी यांच्याकडून। धनंजय, दृश्य आपण सध्या प्रेक्षकांना दाखवतोय। राजाच्या दानपेटीमध्ये जे दान आलेलं आहे त्याची मोजदाद आता सुरू होणार आहे। काय नेमकी प्रक्रिया असेल या सगळ्या मोजदाद करण्याची? रिद्धी, आपण जर पाहिलं तर काल गणेशोत्सवाला सुरुवात झाली आणि लालबागचा राजा या लालबागच्या राजाच्या चरणी अनेक भाविकांनी जे दान दिले त्याचा आज मोजदाद होणार आहे। आता थोड्याच वेळात या प्रक्रियेला सुरुवात होईल। आपण जर पाहिलं तर गणेशोत्सवात पहिल्या दिवशी जे लालबागच्या राजाला गणेश भक्तांनी अर्पण केलेले दानाची आता थोड्याच वेळात ही जी आहे ती मोजणी सुरू होणार। यामध्ये सर्वप्रथम लालबागच्या राजाला गणेश भक्तांनी जे दान केलेले रोख रुपये आहेत त्याची मोजदाद सुरुवातीला केली जाईल आणि त्यानंतर लालबागच्या राजाला गणेश भक्तांनी जे सोनं, चांदी, दागिने अर्पण केले आहेत, नाणे, सिक्के, त्याची सगळ्यांची जी आहे ती मोजदाद केली जाणार आहे। त्याचबरोबर हे सगळं जे आहे ते मंडळ, त्याचबरोबर महाराष्ट्र बँक आणि GS महानगर बँकेचे कर्मचारी ही मोजदाद जी आहे ती करणार आहे। आणि आपण आता पाहू शकतो की जे दानपेटीमध्ये जे दान आलं होतं ते आता या ठिकाणी आणण्यात आलेलं आहे आणि आता थोड्याच वेळात त्या मोजणीच्या प्रक्रियेला जे आहे ते सुरू होईल। आणि आपण जर पाहिलं तर दरवर्षी मोठ्या संख्येने लालबागच्या राजाच्या चरणी जे आहेत ते रोख रुपये असतील किंवा सोनं, नाणं, चांदी हे सगळं जे आहे ते अर्पण केलं जातं। अनेक जण जे आहेत ते नवस करतात आणि ते नवस फेडण्यासाठी लालबागच्या राजाच्या चरणी हे सगळं अर्पण करतात। अखेर लालबागचा राजा हा नवसाला पावणारा राजा अशी त्याची ओळख आहे आणि जगभरात असलेली ही ख्याती आणि त्यासाठीच लालबागच्या राजाच्या चरणी एवढं मोठ्या प्रमाणात जे आहे ते मूल्य या ठिकाणी अर्पण केलं जातं। आता नेमकं आजचा आकडा जो आहे तो संध्याकाळी किती या दानपेटीमध्ये रक्कम आणि इतर गोष्टी सोन्या चांद्याच्या किती आल्यात हे आज संध्याकाळपर्यंत स्पष्ट होईल। मात्र आता जर पाहिलं तर थोड्याच वेळात आता या सगळ्या प्रक्रियेला सुरुवात होताना पाहायला मिळते आणि संध्याकाळी काल दिवसभरात पहिल्या दिवशी किती नेमकी रक्कम आणि किती सोनं चांदी हे राजाच्या चरणी अर्पण झाले त्याची माहिती मंडळाकडून ही संध्याकाळपर्यंत मिळेल। रिद्धी जी, धनंजय, धन्यवाद दिलेले या सगळ्या तपशिलांसाठी।